नमस्कार मंडळी, मी सुषमा कोठीकर आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज। आज मी आलेली आहे जोहारे यांच्याकडे, जे मूर्तिकार आहेत आणि अतिशय सुंदर सुंदर अशा मूर्ती ते बनवत असतात। आता गणेश उत्सव तोंडावर आला आहे आणि सगळेजण तयारीला लागलेले आहे। अनेक ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये भूमिपूजनसुद्धा झालेले आहेत आणि अनेक जे आहे गणपती मंडळ त्यांनी आपापली मूर्ती देखील बुक केलेली आहे। आज मी इथे आलेली आहे, हे मूर्तिकार आहेत आणि यांच्याकडे 4 फुटापासून तर 15 फुटापर्यंतच्या 13 फुटापर्यंतच्या मोठ्या मूर्ती बनतात आणि त्या सगळ्या मूर्ती खूप रेखीव आणि देखण्या असतात आणि म्हणूनच मी आज या त्यांच्या कारखान्याला भेट द्यायला आलेली आहे आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे की एवढ्या सुंदर सुंदर मूर्ती ते कशा पद्धतीने बनवतात। कारण आता गणेश उत्सव आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सवाची तयारी सुरू झालेली आहे आणि त्यांच्या इथे बनवलेल्या ज्या मूर्ती आहेत त्या खरोखर मन असं प्रसन्न करणाऱ्या मूर्ती आहेत। अगदी गणपती बाप्पाला जिवंत ते आपल्या हाताने करत असतात। चला जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांचा गणपतीचा प्रवास। सर्वप्रथम आमच्या दर्शकांना तुमचा परिचय द्या। माझं नाव नरेश बाबूराव जोहरे, मूर्तिकार, अमरावती। किती वर्षापासून व्यवसाय करताय? 35 वर्ष झाली। आता 35 वर्षापासून तुम्ही हा व्यवसाय करत आहे। आज 2024 आहे, तर गणेश उत्सवामध्ये काय बदल झाले असं तुम्हाला वाटतं? भरपूर बदल झाला। मटेरियलमध्ये झाला बदल, मजुरीमध्ये झालं, त्यात कामामध्ये खूप भरपूर बदल झाला। कामामध्ये भरपूर बदल झालेला। बरं, तुमच्या ह्या ज्या मूर्ती तुम्ही बनवत आहे तर याचं शिक्षण तुम्ही कुठे घेतलं? मी वर्ल्डो पार्कीस आहे आमचं। वर्ल्डो पार्कीस काम आहे आमचं। म्हणजे तुमचे वडील पण हेच काम करत होते, त्यांच्याकडूनच तुम्ही शिकले। मग आता घरामध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये मूर्ती कोण कोण बनवतं? सगळंच, माझी मिसेस, मुलगा, सून सगळंच बनवलं। यावर्षी किती मूर्ती बनवल्या आहेत तुम्ही? माझ्याकडे 100 मूर्त्या असतील मोठ्या। मी लहान मूर्त्या बनवत नाही, 4 फूटच्या वरच्या मूर्त्या बनवतो। म्हणजे तुमच्याकडे 4 फीटच्या वरचीच मूर्त बनते? 12 फुटापर्यंत। आतापर्यंत बनवलेली सगळ्यात मोठी मूर्त किती फुटाची होती? 13 फुटापर्यंत आहे। 13 फुट। त्या 13 फुटाची किती किंमत असते? 13 फुटाची असते 45,000 रुपये। 45,000 रुपये। आणि बाकीच्यांची किंमत कशी ठरवता तुम्ही? ते फुटाप्रमाणे किंमत असते। 4 फुटाची मूर्ती 11,000ला, 5 फुटाची 15,000ला, 7 फुटाची 20,000ला, अशी ते किंमत वाढत चालते। मग बरं, जिल्ह्यामध्ये कुठे कुठे जातात तुमच्या इथल्या मूर्ती? आमच्याकडचे तर इथून जवळपास रायपूर, भंडारा, नागपूर, वर्धा, भोपाळ, बुरहानपूर, तुमचं उज्जैन, इंदोर। म्हणजे फक्त अमरावतीतच नाही तर म्हणजे राज्याच्या बाहेरही तुमच्या मूर्ती जातात? नांदेड, तुमचं आंध्र प्रदेश, भरपूर दूर जाते। बरं, ह्या ज्या मोठ्या मूर्ती आहेत तर ह्या मूर्ती नेमक्या कोणत्या आहेत? प्लास्टर ऑफ पॅरिसच्या आहेत की मातीच्या आहेत? हे जिप्सम पावडरची आहे। काय असते नेमकी जिप्सम पावडर? ते मातीचाच प्रकार आहे। जिप्सम पावडर म्हणून आपलं राजस्थानहून ते पावडर येते। प्लास्टरपेक्षा ती वेगळी असते, लवकर विरघळते ते पाण्यामध्ये आणि काम पण सुंदर, सुबक आणि मजबूत काम होते त्या पावडरचं। बरं, हे जे काम आहे, कारण आता तर 15 दिवसावर 1 महिन्यावर गणपती येऊन ठेपलेले आहेत, हे काम तुम्ही सुरू केव्हा करता? आमचं हा काम तर जवळपास 4 महिन्यापूर्वी काम चालू झालेलं आहे। मॉडेल बनवणं, साचे लावणं, मग ते सुरुवात त्याची पद्धत करून देतो आम्ही सुरू। आता काम कोणत्या टप्प्यामध्ये आलेलं आहे? आता फिनिशिंग चालू आहे। आता पुढच्या आठवड्यात पेंटिंग चालू होऊन जाते। हां, फिनिशिंग झालेली आहे मूर्ती। बरं, ह्या एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्ती बनवत असताना काय म्हणजे कुठल्या हे येतात, स्ट्रगल काय असतो? एवढ्या मोठ्या मूर्ती बनवायच्या, त्या हाताळायच्या, सांभाळायच्या, तर काय अडचणी येतात? अडचण तर भरपूर येते, पण आता कसं आमचा धंदा पारंपरिक आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्या अडचण पण सहन करून घ्यावं लागते आणि काम तर करावंच लागतं। त्याच्याशिवाय दुसरं पर्याय नाही आम्हाला। काही गव्हर्नमेंटचं आम्हाला काही हे नाही, सपोर्ट नाही। आणि दुसरं म्हणजे हा काम म्हणजे आम्हाला सुरुवातीपासून आवडते, त्या पद्धत आम्ही करतो। कला एक आम्हाला खूप आवडते आम्हाला। बरं, आता ह्या मूर्ती तर आहेत आता गणपतीच्या, याच्या व्यतिरिक्त पण कोणकोणत्या मूर्ती तुम्ही बनवता? आम्ही याच्या व्यतिरिक्त देवीच्या मूर्त्या बनवतो, महाराजांच्या मूर्त्या, शिवाजी महाराज, कोणते गजानन महाराज वगैरे, जे मूर्त्या आल्या, जशी ऑर्डर आला त्या पद्धत आम्ही बनवतो। म्हणजे ऑर्डरप्रमाणे तुम्हाला जे लोक ऑर्डर देतात त्याप्रमाणे तुम्ही मूर्त बनवून देता। मग यावर्षी सगळ्यात मोठ्या गणपतीची ऑर्डर किती फुटाची आली? माझ्याकडे यावर्षी जवळपास 13-14 फुटापर्यंत आलेली आहे। 13-14। मग हे ही एक मूर्त बनवण्यासाठी समजा 13 फुटाची जर मूर्त बनवायची आहे तर त्याला किती दिवस लागतात? 8 दिवस लागतात। 8 दिवसात होते तेवढी मोठी मूर्त? आणि किती जण काम करतात त्या मूर्तीवर? 3-4 लोक काम करतो मी। 3-4 लोक। बरे, याचे जे साचे असतात ते नेमके कशापासून बनतात? साचे मातीचेच बनतात। मातीचे साचे म्हणजे काय असते, त्याची प्रोसेस काय असते? माती साचे काढायचा, मॉडेल तयार करायचा मातीचा, त्याचे साचे तयार करायचे, मग त्याच्यातून पीस काढायचे
अच्छा हां. मग यावर्षी जे दरवर्षीपेक्षा वेगळे गणपती असतात म्हणजे दरवर्षी एक तुम्ही नवीन डिझाईन बनवत असतात नवीन मॉडेल बनवत असता यावर्षीचं तुमचं नवीन मॉडेल कोणतं आहे सगळंच नवीन आहे. हा एक नवीन आहे. तर रामलला बाहेर उभी हे आहे. दिखाओ. ते रामलला ते एक बाहेर उभी हां, आहे. हां. रामलला तिथं हे नवीन आहे. हा परशुराम नवीन आहे. हे नागोल नवीन आहे. तर सगळंच नवीन आहे. रामलल्ला बनवण्याचं काय विशेष कारण होतं अयोध्यात जी मूर्ती बनली गेली तसं सेम रामलला आम्ही बनवलेला आहे. बसलेला आणि उभा पण. अच्छा सेम टू सेम गिरायकाची तशी रिक्वायरमेंट असते हां, की बा आम्हाला जे काही आपल्या भारतात झालेलं आहे ते तशी मॉडेल आम्हाला पाहिजे. मग त्या पद्धतीनं आम्ही नवीन मॉडेल तयार करतो. अच्छा बरं मला एक तुम्हाला फार सेन्सिटिव्ह असा प्रश्न विचारायचा आहे की गेल्या वर्षी काही लोकांनी पुष्पाचा गणपती बनवला होता म्हणजे जे चित्रपटातले जे कलाकार असतात त्यांच्या प्रतिकृती बनवतात तर एक कलाकार म्हणून तुम्हाला काय वाटतं ते चुकीचं आहे. आम्हाला नाही आवडत. आम्ही नाही बनवला. तुम्ही नाही बोलत. आम्ही नाही बनवला. बरं काय तुम्ही काय सांगाल बाकीच्या कलाकारांना की अशा मूर्ती बनवल्या पाहिजे की नाही बनवल्या आपण त्यांच्याबद्दल काय सांगू शकणार आहे. त्यांना स्वतः समजायला पाहिजे त्या गोष्टी की असं कोणताही पिक्चर असो ते कलाकार आहे. देवावर तुमचं रामलला बनले आता अयोध्यात त्यावर ठीक आहे. आता बाहुबलीचं पिक्चर बनला होता त्याच्यावर ठीक आहे. बाहुबलीची मूर्ती खांद्यावर पिंड घेऊन ते ठीक आहे. पण ते पुष्पा म्हणजे कसं आता हे पिक्चर जंगली आहे त्या हिशोबानं ते बनवणं चुकीचं आहे. माझ्या हिशोबानं ते नाही बनवायला पाहिजे. बघा मित्रांनो आपल्या सगळ्यांची श्रद्धा असणारे गणपती बाप्पा आता त्यांचं लवकरच आगमन होणार आहे परंतु हे गणपती बाप्पा बनतात तरी कसे ते आपण जाणून घेणार आहोत मूर्तिकार यांच्याकडून की काय नेमकी प्रोसेस आहे गणपती बनवण्याची आणि त्याला काय काय साहित्य लागतं. दादा आता इथे हे जे चालू आहे तर याच्यामध्ये ही जी माती आहे म्हणजे ते भरताय त्या याच्यामध्ये फ्रेममध्ये त्याचं मला सांगाल थोडंसं. हे जिप्सम पावडर आहे आणि याला पाण्यामध्ये मिक्स करून आपलं त्या मूर्तीमध्ये त्या साच्यामध्ये फैलून घ्यायचं. त्या पसरवल्यानंतर मग आपला जे काथा असते नारळाचा तो त्या जिप्सम पावडरमध्ये भिजून त्याला लावायचं आणि त्या पद्धतीने ते मूर्ती तयार होते. म्हणजे हा जो इथे आहे हां. हा साचा आहे हा साचा आहे. त्या साच्यात ते जिप्सम पावडर आणि ते काथा मिक्स करून लावायचं त्याची ती मूर्ती तयार होऊन जाते. अच्छा म्हणजे ही त्या मूर्तीची म्हणजे जी तुम्ही रामलल्लाची जी मूर्ती आहे त्याच्या मागचा प्रभाव आहे. हां मागचा प्रभाव रामललाचा. बरं हा जो काथा म्हटला जातो हे नेमकं आहे काय. हे आपलं नारळ असतात ओळे नारळ त्या नारळाचं जे वरचं जे भाग असते त्याचं ते मशीनमध्ये टाकून ते काथा तयार होते. बरं ही जी मशीन आहे तुमची ही कशाची आहे म्हणजे याच्यामध्ये काय प्रोसेस होते. हा नारळाचं जे आहे याच्यामध्ये टाकलं की असं खुल्लं होते. हा जे काथा असतो त्याला असं खुल्लं करण्यासाठी म्हणजे हा अशी गाठा असतात त्याला आम्ही याच्यात टाकलं की ते खुल्लं होते पूर्ण. मग गाठीवाला काथा असेल ना तुमच्याकडे तो दाखवा ना जरा आमच्या दर्शकांना. हा नारळाचा आहे. नारळापासून तयार होतो हा. मग याच्यावर या मशीनमध्ये काय प्रक्रिया होईल आता. याचं प्रक्रिया अशी होती की याच्यामध्ये आपण टाकलं की असे याचे दोरे तयार होतात. म्हणजे आम्हाला याला यूज करायला आणि पतली मूर्ती कशी निघेल त्यासाठी आम्ही याला त्याच्यातून काढतो. म्हणजे पातळ मूर्ती निघायला पाहिजे एकसारखं 1 इंचीचा लेअर आला पाहिजे. अच्छा एक इंचाचा थर आला पाहिजे म्हणजे ते जिप्सम आणि हा काथा याचा असा 1 इंचाचा थर आला पाहिजे. आता ही जर साच्यामध्ये टाकलेलं जे हे मटेरियल आहे हे सुकायला किती दिवस लागतात. याला 3 तास लागतात. फक्त 3 तास. आणि 3 तासानंतर अशी बाहेर फ्रेम निघते तयार होऊन जाते फ्रेम 3 तासातच. बरं हे एवढं पटकन वाळण्याचं कारण काय असतं. याच्यात केमिकल असते ना. हां याचं जे पावडर आहे जिप्सम याच्यात केमिकल असतो तर ते केमिकलमुळे ते लवकर सेटिंग होते. हां बरं आता हा काथा थोडा या मशीनमध्ये टाकून आम्हाला करून दाखवा ना त्याचं प्रात्यक्षिक. बघा मित्रांनो या दादांनी काथा या मशीनमध्ये टाकलेला आहे आणि तो काथा आता मोकळा होतोय. काथा म्हणजे नारळाच्या दशा असतात आणि त्या दशा मोकळ्या कराव्या लागतात जेणेकरून लाईट वेट मूर्त तयार होईल आणि मूर्तीवर 1 इंचाचा थर बसेल. तर ही सगळी कलाकाराची एक आयडिया असते त्याचं डोकं असते आणि आपल्याला फक्त सहज असा गणपती उभा आपल्या घरामध्ये मिळतो रंगवलेला. स्वतःच तयार केलेली हे स्वतःच तयार केलेली आम्ही आमच्या दिमागानं. मशीन पण हे आमच्याच कडे बाकी कोणाकडे नाही आहे. अच्छा बाकी लोक हाताने करतात बसल्यापासून. हाताने करायला वेळ जात असेल. हा वेळ जाते ना. जवळपास 1-2 माणसं हातानं दिवसभर त्यांना एक बंडल शिलाचा 30 किलोचा तर ते पूर्ण दिवस जातो आणि हे 1 तासात पूर्ण बंडल बाहेर काढतो. इतका फरक आहे.
आता अजून काय आहे पुढची प्रोसेस? मला असं वाटतं तिकडे मागे काहीतरी बांबू बांधून ठेवलेले आहेत, त्याला काय म्हणतात? तिथे जाऊ आपण. या मूर्तीसाठी हे बांबू आणि हे काय बांधलेलं आहे, म्हणजे याला नेमकं काय म्हणू आपण? हे नवीन साच्याचं जे नवीन मॉडेल आहे त्याचा साचा आहे. हा, याच्यामध्ये रबरची डाय बसते. ह्या रबरची डाय बसते याच्यामध्ये. हां आणि मग ते त्या प्रोसेसनं आम्ही ते तसंच जिप्सम पावडर आणि काथा मिक्स करून दुसरी मूर्ती तयार होते. 3 ते 4 तासात एक मूर्ती तयार होते. अच्छा, असा म्हणजे तो साचा याच्यावर लावणार तुम्ही, साचा याच्यावर लावणार तुम्ही आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मटेरियल टाकून ती मूर्त तयार होईल. मग ही जी मूर्त बनवता तुम्ही आता, हिला किती वेळ लागतो? हे मूर्ती नाही आहे, मूर्ती ही आहे. अच्छा, मूर्ती ती आहे, हा साचा आहे. हा साचा आहे, हे मॉडेल आहे. त्याचा साचा निघाला हा वाला. हा साचा याचा निघालेला आहे. हे अच्छा. मॉडेल आहे. आता हे मॉडेल तुटला. हां आता हे मॉडेल काही कामी नाही आहे. त्याच्यावर हा रबड होता टाकलेला, जसा याच्यावर टाकलेला आहे हे देवीवर. हां हां. म्हणजे हा मॉडेल याच्यावर आहे. हा याच्यावरचा साचा निघून आता हा मॉडेल आहे. हा पूर्ण मॉडेल आहे. याचा साचा निघून गेला. आता हे साचा हा रबर डाई आहे आणि हा त्याचा साचा आहे. अच्छा हे रबर डाय याच्यामध्ये बसते. या रबर डायचा कव्हर पीस आहे हा. अच्छा, हा कव्हर पीस. Cover piece आहे. तेवढा याच्यावर बसणार आणि मग त्या मूर्तीचा जे शेप आहे ते याच्यामध्ये पूर्ण शेप येऊन जातो बरोबर. अच्छा. त्याच्यामुळे याचे भरपूर गुटके आहेत. हां आता तुम्हाला इथे गुटके दाखवायला आहे नाही, आम्ही बाहेर गोडाऊनला नेऊन गेले. हा एक हे मेन डाई आहे. याचे गुटके असतात 30 ते 35 गुटके असतात. इथला वेगळा इथला वेगळा असे गुटके असतात. हां हां हां. हां, ते गुटके लावून आता तुम्हाला ते मोठ्या गोडाऊनला चालावं लागेल. ते गुटके पहा, ते खूप मोठा प्रोसेस आहे. हे आम्हीच करू शकतो, बाकी नाही कोणी करा. गुटके म्हणजे एक प्रकारे आम्ही म्हणू की त्याचे पार्ट्स बरोबर आहे. पार्ट्स म्हणजे आता ही जी मूर्त आहे ही मॉडेल मूर्त आहे मॉडेल तुमची. मूर्ती आहे. म्हणजे याचा तुम्ही साचा बनवलेला आहे. म्हणून साचा आहे. साचा बनवलेला. आता हा जो साचा इथे पडलेला आहे हा सर. हा मित्रांनो बघा, हा रबरचा साचा आहे. या मूर्तीचा, जी मूर्त माझ्या समोर आहे त्या मूर्तीचा हा साचा आहे आणि या साच्यामध्येच ते जिप्सम पावडर आणि तो काथा नारळाचा तो टाकून गणपतीची मूर्त तयार होणार आहे. खरोखर खूप परिश्रम आहेत मूर्तिकारांचे मूर्ती बनवताना, की अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर त्यांना काम करावं लागतं. तर हा आहे गणपतीचा साचा. हा रबराचा आहे आणि तो यांनी इथे मॉडेलसाठी तयार केलेला आहे आणि इथे सुद्धा त्यांचं एक नवीन मॉडेल तयार होणार आहे. त्याचा तो साचा बांधायसाठी त्यांनी तयार करून ठेवलेला आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी काथा, जिप्सम पावडर आणि बांबू यांचा उपयोग घेतलेला आहे ते बनवण्या. आधी मला तुमचं नाव सांगा दादा. रुपेश प्रदीपराव गोरुले. किती वर्षांपासून तुम्ही हा व्यवसाय करता? हे बाबापासून करतो. म्हणजे तुमच्या वडिलांपासून. हो. तर यावर्षी किती गणपती बनवले आहेत? यावर्षी 500-600 गणपती बनवले आहे. POP बंद झाल्यामुळे गणपतीचा मातीचा माल बनला आहे, त्यामुळे कमी माल होते. बरं, हे POPचं का बरं बंद आलं यावर्षी? तर हे POP मुरत नाही, प्रदूषण होते, त्यामुळे बंद केलं सरकारने. म्हणजे मग यावर्षीच्या ह्या जेवढ्या मूर्ती मी इथे बघते आहे या सगळ्या मातीच्या आहेत? मातीचा आहे, सगळं माल मातीचा आहे, जेवढे पाहू राहिले. बरं, ही मूर्ती बनवताना काय त्रास होतो का? हो, तर म्हणजे मूर्ती एका दिवसात 3 ते 4 मूर्त्या बनते मातीच्या. POPच्या मूर्त्या भरपूर बनते, 20-25. आणि मातीचा पेंटिंग करताना तुटतात भरपूर माल, त्यामुळे त्रास जाते. कलरिंगसाठी भरपूर त्रास जाते त्याला. बरं, तुमच्याकडे सगळ्यात जास्तीत जास्त किती किमतीचा गणपती असतो? त्यापाशी 10,000पर्यंत आहेत जास्त गणपती किमती. 10,000 आणि सगळ्यात कमी किमतीचा? 500 रुपये. 500 ते 10,000पर्यंतचे गणपती तुमच्याकडे बनतात. बरं, याच्यावर जे कलर मारले जातात हे नेमके कोणते कलर असतात? हे कलर आपले कलरचे भरपूर राहतात, अलग अलग प्रकारचे राहते. फ्लोरेशनचे असते, ऑइल पेंट राहते, नंतर अलग अलग कंपनीचे कलर राहतात. तर खूप 50-100 प्रकारचे कलर राहते, भरपूर कलर राहते. हा. बरं, हे करत असताना, हे काम करत असताना काय मनामध्ये काय भावना असतात तुमच्या? मनामध्ये काही नाही, मला रोजचं काम असते आमचा. मला काही नाही, बस एक बार बसलो कामाले की बस चालू राहते दिवसभर. चालू राहते. हो. आणि कोणकोणत्या मूर्ती बनवता तुम्ही? वर्षभर वेगवेगळे सण असतात आपल्या भारतामध्ये, तर मूर्ती लागतातच आपल्या इकडे. तर कोणकोणत्या मूर्ती बनतात तुमच्या इथे? गणपती बनवतो. गणपती झाल्यावर दुर्गादेवी राहते, नंतर दुर्गादेवी झाल्यावर लक्ष्मी, दिवाळीचा माल बनवतो. लक्ष्मी. आणि पोळ्याचे बैल वगैरे? नाही, ते नाही बनवत. बरं, सगळ्यात जास्त त्रास हे काम करत असताना कोणता त्रास अनुभवता तुम्ही हे काम करत असताना? त्रास काय नाही, हमेशाच काम राहते, त्रास वगैरे काय नाही आपला.
तर बघा दर्शकांनो, आपल्या घरी येणारी जी सुंदर अशी गणपतीची मूर्त आहे की जी मूर्त बघून आपण मंत्रमुग्ध होऊन जातो, ती मूर्ती बनवण्यासाठी मात्र एका कलाकाराला खूप खस्ता खाव्या लागतात, त्याला खूप परिश्रम करावे लागतात आणि त्या परिश्रमानंतर सुंदर अशी मूर्त आपण घरामध्ये आणतो आणि त्याची प्राणप्रतिष्ठा करतो. तर अशा प्रकारे आज आपण या गणपती बनवण्याच्या कारखान्याला प्रत्यक्षरित्या भेट दिलेली आहे आणि जाणून घेतलं आहे की कशा पद्धतीने गणपती बनतात. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम आय डीला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.